अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सर्व माझ्या साधक बंधू भगिनींनो, परमपूज्य श्रीधर मामा देशपांडे महाराज लिखित श्री गुरुकृपे नंतरही अभ्यासाची आवश्यकता हे पुस्तक आपण वाचण्यात घेतलं आहे. काल आपण अनुभव पाहिले. आज आपण मन करारे निर्मळ हे पाहूया. काहींचे म्हणणे असे आहे की एकदा श्री गुरुकृपेने शक्ती म्हणजे कुंडलिनी जागृत झाली म्हणजे बैठक अगर साधना म्हणजे अभ्यास करण्याचे कारण नाही. या संबंधी मी स्वतः हा प्रश्न योगीराज परमपूज्य श्री गुरुदेव महाराज यांना विचारला होता. त्यावर त्यांनी सांगितले होते की स्वतः मी दररोज उठून पहाटे 4:30-4:30च्या दरम्यान साधनेस बसतो. हे तू पाहतोस आहेस ना? मी म्हटलं हो पाहत आहे. मग ते म्हणाले की यावरूनच लक्षात आले असेल की आपल्याला शरीर स्वच्छ राखण्यासाठी ज्याप्रमाणे शौच, मुखमार्जन व स्नानाची जरुरी असते, ते निरोगी व सुदृढ राखण्यासाठी नियमित खाणे पिणे, व्यायाम यांचीही जरुरी असते. तसेच अभ्यासाचा मुख्य भर चित्तावर असल्यामुळे चित्तशुद्धीकरता बैठकीची म्हणजे अभ्यासाची जरुरी आहे. आमच्या मातोश्री सांगायच्या की बाजारातून एक केरसुणी विकत आणली व ती घरात तिच्या जागेवर व्यवस्थित ठेवली म्हणजे काय झाले असे नाही, तर तिचा वापर केला तरच घर स्वच्छ होते. तसाच नियमित अभ्यास केल्याने चित्ताची शुद्धता होते. गीतेच्या 10व्या अध्यायातील 9व्या श्लोकात स्पष्ट म्हटले आहे की मच्चिता मद्गत प्राणा बोधयंत परम. सद्गुरू श्री ज्ञानेश्वर माऊली यावर सुंदर ओवी लिहितात. चित्ते मीची आले मियेची प्राणे भाले, मग जीवो मरो विसरले बोधाची या भुली. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, जसा मी शुद्ध व पवित्र आहे तसेच भक्ताचे चित्त जेव्हा शुद्ध व पवित्र होते त्यावेळी ते माझ्याप्रमाणे होतात. यावर माझी आई एक गोष्ट सांगायची. सूर्यकांत मण्याचा दृष्टांत. ज्या भागात कापसाचे पीक जास्त व उन्हाळा कडक अशा ठिकाणी कापूस वाड्यातून साठवतात व त्यावर प्रखर असा सूर्य तळपत असतो, परंतु तो जळल्याचे उदाहरण नाही. परंतु जर एखाद्याने सूर्यकांत मणी सूर्याच्या व कापसाच्या मध्ये धरला व जर सूर्याच्या प्रखरतेचे किरण त्या सूर्यकांत मण्याच्या द्वारा त्या कापसावर पाडले तर मात्र तो कापूस पेट घेतो. एकदा पेटला की सर्व कापसाचा ढिगारा जळून खाक होतो. परंतु त्यासाठी सूर्याची प्रखर उन्हाची वेळ पाहिजे, खाली कापूस पाहिजे आणि सूर्यकांत मण्यातून किरण साधला गेला पाहिजे. खाली कापूस पाहिजे आणि सूर्यकांत मण्यातून किरण साधला गेला पाहिजे. नाहीतर चुकून सूर्यकांत मण्याचा किरण साधणाऱ्या मनुष्याने वर पाहून किरण धरला व तो खाली कुठे पडतो व कसा पडतो हे पाहिले नाही तर किरण साधणाऱ्याच्या धोत्राचा सोगा मध्ये म्हणजे कापसावर यायचा आणि किरण साधला गेल्यावर धोतरच पेटायचे आणि त्यामुळे त्याचाच अपाय व्हायचा. यात सूर्याचा दोष नाही किंवा सूर्यकांत मण्याचाही दोष नाही, किरण साधणाऱ्याचा दोष आहे. याप्रमाणे सामान्यतः माणसे या किरणाद्वारा परमार्थच नाहीसा करतात व प्रपंचाचे ओझे वाढवितात. पण जर किरण बरोबर साधला व तो त्यावर पडतो, त्या प्रापंचिक वासना जळल्या तर हा मुक्त होतो. तसेच किरण साधण्याकरता योग्य वेळी प्रयत्न झाला पाहिजे. सूर्य उदयाच्या अगर अस्ताच्या वेळी असा प्रयत्न उपयोगाचा नाही, तर मध्यान्ही सूर्यकांत मणी व तो किरण साधला गेला पाहिजे. तशीच योग्य वेळी साधना होणे सुद्धा अत्यंत महत्त्वाचे आहे. यावर श्री संत मुक्तेश्वर महाराजांनी फारच बहारीचे चरण दिलेले आहेत. ते असे: विरागरश्मी जवळी धरिता चित्त रविकांत, आत्मावन्नी प्रगटे विषय वन हे जाळीत. आत्म्यापासून येणारा रश्मी म्हणजे किरण, परंतु तो जर वैराग्य रूप कराल तरच प्रपंच म्हणजे वासना खाक होते. परंतु तो भोगसुक्त असेल तर परमार्थ संपेल. असा हा वैराग्यरूपी किरण चित्तरूपी मण्यातून जर खाली विषयरूपी वनात पडला तर त्या विषयरूपी वनाची राख रांगोळी होऊन जाईल. वनात वृक्षाच्या आश्रयास राहणाऱ्या
स्वापदांचा जसा वन जळून गेल्यावर फडशा पडतो, तसा तृष्णेच्या स्वापदांचा फडशा पडून जाईल व त्यातून जो अनुभव येईल तो फार महत्त्वाचा असेल. विश्व हे घटिके मृगजलवत. मृगजल हे घटिके म्हणजे खोटे, भासमान असते, प्रत्यक्ष नसते, तसे भासू लागेल. परंतु त्यासाठी आपणास नियमित साधन केलं पाहिजे. तसेच चित्ताच्या निर्मलतेसाठी, स्थिर अवस्थेसाठी आणि विशेष म्हणजे चित्ताची प्रसन्न अवस्था राखण्यासाठी नियमित अभ्यासाची आपल्याला जरुरी आहे. अर्थात असा अभ्यास वाढेल व होईल तसे चित्त प्रसन्न होईल. जसे चित्त प्रसन्न होईल तसा अभ्यास कमी होईल हे खरे, परंतु जोपर्यंत तो बोध हाती म्हणजे अनुभवास येत नाही तोपर्यंत साधना ही नितांत आवश्यक आहे. चित्तातील अनिष्ट तरंग तसेच अयोग्य तरंग, त्याचप्रमाणे विपरीत तरंग ज्यांच्यामुळे आपल्याला दुःख व पश्चाताप होतो, असे हे तरंग उठू नयेत असे वाटत असेल तर त्यांना आपल्याला घालविता येईल अशी जी शक्ती आपणास श्रीगुरूकडून मिळते तिचा अभ्यास केल्याशिवाय चित्तातील हे दोष जाऊ शकणार नाहीत. म्हणून चित्त शुद्ध व पवित्र राखण्यासाठी या चित्ताच्या अभ्यासाची नितांत जरूर आहे. स्नानाचा दृष्टांत असे पहा की आपण सर्व घरातील मंडळी घराचा नीट बंदोबस्त करून कुलपे वगैरे लावून बाहेर गावी गेलो व काही दिवसांनी परत आलो. आता आपल्या पश्चात घरात कोणी आले गेले नाही तरी आपण घर स्वच्छ करतो व त्यातील भांडी कुंडी स्वच्छ करून मगच अन्न शिजवून खातो. त्याचप्रमाणे या शरीराचे आहे. आपण अंघोळ केली व कोठेही घाणीत गेलो नाही तरी आपले शरीर घामाने व शरीरातील वायूने आपोआप खराब होते व पुन्हा आपल्या स्नानादी करूनच शुद्ध व्हावे लागते. त्याप्रमाणे आपले चित्त आज अभ्यासाने शुद्ध झाले तरी उद्या मनाच्या संकल्प विकल्पामुळे त्यावर जे आवरण चढते ते पुन्हा पुन्हा अभ्यासाच्या योगाने दूर करणे जरुरीचे आहे. सद्गुरू श्री ज्ञानेश्वर माऊलींनी एका ओळीत म्हटले आहे की परी उदकी झाली बाबुळी ते उदकाते जैसी झाकोळी का वायेची आभाळी आकाश लोके. विहिरीतील अगर तळ्यातील पाण्यावर जे शेवाळ येते ते कोणी त्या पाण्यात आणून टाकलेले नसते, तर ते शेवाळ त्या पाण्यापासूनच तयार झालेले असते. आकाशात येणारे अभ्र आकाशातच निर्माण होतात, परंतु शेवाळ असो अगर अभ्र असो ते पाण्यास अगर आकाशास जसे झाकून टाकतात तसेच या शरीरात मनापासून संकल्प विकल्प निघतात व ते या चित्तास व बुद्धीस झाकून टाकतात. सद्गुरू श्री ज्ञानेश्वर माऊलींनी एक उत्तम उदाहरण घेतले आहे. ती ओळी हे असो डोळ्यांचे डोळाची पडळ रचे ते देखणे पण डोळ्यांचे न जे काही. या ओळीच्या भावार्थात बरोबर बसेल असे एक उदाहरण आमच्या मातोश्री आम्हाला लहानपणी नेहमी सांगत. आजीबाईची गोष्ट. एक आजीबाई पंढरीच्या यात्रेला निघाली, परंतु दुधापेक्षा साईवर बक्षक जास्त याप्रमाणे तिचे लक्ष नातवावर होते. त्यामुळे ती वेशीपर्यंत जायची आणि सुनबाईला नातवाची काळजी घ्यायला सांगण्यासाठी घरी परतायची. आव्हान चालली पंढरपुरा वेशीपासून आली घरा अशी तिची स्थिती होती. शेवटी सुनबाईंनी निक्षून सांगितले की सासूबाई, आपण पंढरीला बिनधास्त जा. मी माझ्या मुलाकडे नीट लक्ष देईन. आपण मुळीसुद्धा काळजी करू नका. शेवटी एकदाची सासूबाई पंढरीच्या रस्त्याला लागली आणि इकडे दुसऱ्याच दिवशी मुलाचे डोळे आले. सुनबाई घरच्या व्यापात नवऱ्याची बरदास्त आणि इतर पोरासोरांची देखभाल करण्यात बिचारीचा अख्खा दिवस निघून जाईल. त्यामुळे या मुलाकडे पाहायला काही तिला वेळ मिळेना. जेवढे लक्ष द्यायला हवे तेवढे लक्ष न दिले गेल्यामुळे त्या मुलाचे आलेले डोळे वेळच्या वेळी धुतले गेले नाहीत. त्यावर सारा आला, चिकटा झाला, डोळे चिकटून सुजले. एवढ्यात आजीबाई पंढरपुराहून परत सुद्धा आल्या आणि आल्या आल्या त्यांनी प्रथम नातवाला हाक मारली. मुलाला आजीची हाक ऐकू आली, परंतु डोळे सुजून चिकटलेले म्हणून तो काही त्याला दिसेना. त्याने भोकाड पसरले. आजीने त्याला जवळ घेतले आणि पाहते तर त्याचे डोळे चिकटा येऊन बंद झालेले. मग तिच्या तोंडाचा पट्टा सुरू झाला. सुनबाईची तिने खरडपट्टी काढली. अपूच्या बोंडाचे पाणी करून त्याने त्याचे डोळे धुतले, शेकले. तेव्हा त्या मुलाने डोळे उघडून आजीला पाहिले.
आता विचार करा की आजी समोर होती, नातूही समोर होता, परंतु त्यांच्या डोळ्यावर चढलेल्या पटलामुळे आजीची व त्याची दृष्टादृष्ट होऊ शकली नाही. परंतु आजीने योग्य तो औषधोपचार करताच डोळ्यावरील सारा दूर होऊन उभयतांची दृष्टादृष्ट झाली. ही गोष्ट सांगून आमच्या मातोश्री म्हणायच्या, असेच चित्त शुद्ध होतात, त्यावरील मलाचे आवरण जातात, जीवात्मा आणि परमात्मा यांची भेट होऊ शकते. यासाठी सर्व संत महात्मे एकच गोष्ट सांगत आले आहेत, मन करारे निर्मळ. याचा अर्थ फक्त चित्त शुद्ध झाले की सारे हाती आले